माझे नाव सान्वी परमेश्वर कांबळे, इयत्ता 4थी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झगडेवाडी. आजचा माझा विषय आहे मी शेतकरी बोलतोय. काळ्या ढेकळात डोळा हिरवा सपान पाहतो, डोळा सपान पाहतो, काटा पायात रुततो, काटा पायात रुतता, लाल रगात सांडत, लाल रगात सांडत, हिरवं सपान फुलत. पेरणीच्या वेळी पाऊस पडत नसेल तर चातकाप्रमाणे ढगांकडे डोळे लावून पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मी शेतकरी बोलतोय. तुमच्या सर्वांचा अन्नदाता होय मीच शेतकरी बोलतोय. मी जगाचा पोशिंदा बळीराजा पण एक गरीब शेतकरी बोलतोय म्हणजे माझी व्यथा आणि कथा तुम्हाला सांगतोय. काय सांगू, कसं सांगू, कुठून सुरुवात करू. मी एका गरीब कुटुंबात जन्माला आलो. एका लहानशा खेडेगावात माझा जन्म झाला. घरी गरिबी असल्याने माझे शिक्षण जेमतेमच झाले. मला शिक्षणाची खूप आवड होती, पण परिस्थितीमुळे शेती करावी लागली. ऊन, वादळ, वारा, पाऊस हे सर्व सहन करून मातीमध्ये राबून मी धान्य पिकवतो. सकाळपासूनच आमचं सारं घर कामाला सुरुवात करतं. एक गाय आहे, धारा काढून चारा पाणी करावं लागतं. थोडंसं दूध घरी ठेवून बाकीचं दूध रतिबाला देऊन येतो आणि नंतर मग शेतीच्या कामाला सुरुवात होते. शेत नांगरणे, पेरणी करणे, पिकाला पाणी देणे, ऊन वाऱ्यापासून आपल्या पिकाचे रक्षण करणे इत्यादी कामे आम्हा शेतकऱ्यांना करावी लागतात. जर माझ्या शेतात काम नसेल तर दुसऱ्याच्या शेतातही कधी कधी कामाला जावे लागते. मुलांना जिल्हा परिषदच्या शाळेत टाकले आहे म्हणून खर्च कसा तरी भागतो, पण पोरं मोठी झाल्यावर मोठ्या शिक्षणाचा खर्च मी नाही करू शकणार. सणावाराला मुलं नवे कपडे मागतात पण नाही घेऊ शकत. माझी मुलं बिचारी आम्हाला शेतीच्या कामात मदत करतात, शेतीची कामे करून अभ्यास करतात. आम्हाला जगाचा पोशिंदा अन्नदाता म्हटलं जातं. खरं तर ज्या मराठवाड्यात माझा जन्म झाला तेथे सतत दुष्काळ असतो. कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी होते. मी अल्पभूधारक शेतकरी असल्याने जीवनात खूप समस्या येतात. कधी कधी पाऊसच न आल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवते. खूप खर्च होतो, अडचणी येतात. तर कधी कधी असा भयंकर पाऊस पडतो की आलेलं सर्व पीक भुई सपाट होतं. पण आम्ही शेतकरी खचत नाही, तर काळ्या आईवर श्रद्धा ठेवून मेहनत करतो. आम्हाला फक्त निसर्गाने साथ दिली पाहिजे. सरकारच्या पॅकेजची गरज नाही, कारण सरकारला आम्ही पोसतो, सरकार आम्हाला नाही. सरकार म्हणजे काय तर तुम्ही आम्ही निवडून दिलेला प्रतिनिधी. या प्रतिनिधीतूनच सरकार बनते. हेच प्रतिनिधी लाखोंचा भ्रष्टाचार करून गडगंज संपत्ती कमवतात, पण शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव देण्याकरिता ठोस निर्णय घेत नाहीत. जगाचं पोट भरते पण आमच्या कुटुंबाचं पोट मात्र भरत नाही. कधी कधी खूप वेळा मन मारून जगावं लागतं, कारण शेती म्हणजे प्रॉपर्टी नव्हे तर जीव गहाण ठेवून केला जाणारा व्यवसाय म्हणजे शेती. उसाला दर नाही, कापसाला भाव नाही, दोन वेळच्या अन्नाची पण सोय काही होत नाही. निसर्गाची साथ नाही, नशिबाचा हात नाही, दुष्काळाची अवकृपा पाठ काही सोडत नाही. थकलेल्या या हातांनी करू कसा सामना. पण मी आत्महत्या करणार नाही, कारण आत्महत्या आणि हिंसा हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, कुणी म्हणतं शेतकरी राजा, कुणी म्हणतं जगाचं पोशिंदा. हमीभाव द्या म्हटलं की सरकार बी करतं निंदा. दुकानात खरेदीला गेल्यावर लोक हजारो रुपये सोडतात आणि आमची भाजी घेताना सगळेच भाव पाडतात. निसर्ग आणि सरकार यावर नाही राहिला विश्वास. आता तुम्ही तरी भाव पाडून नका कोंडू आमचा श्वास. एवढीच आशा आपण सर्वांकडून व्यक्त करते आणि माझे भाषण संपवते. धन्यवाद.